कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदाचा अभ्यास आपला सुरू आहे आणि आजचा अभ्यास सुरू करण्याच्या पूर्वी आपल्या नोट सुरू करूया। कठोपनिषदाच्या या अभ्यासामध्ये आपली एकूण पहिली 6 सत्र झाली आहेत आणि आज आपण पुढच्या सत्राचा अभ्यास सुरू करणार आहोत। अध्याय 1 आणि वल्ली 1 हा आपला अभ्यास पूर्ण झाला आहे। कठोपनिषद हे कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद आहे। याच्यामध्ये एकूण 2 अध्याय आणि प्रत्येक अध्यायामध्ये एकूण 3 वल्ली असे 6 विभाग आहेत। यमदेव आणि नचिकेताचा संवाद सुरू आहे। नचिकेत यमदेवांच्या घरी गेला, 3 दिवस आणि 3 रात्री राहिला, उपाशी राहिला, वाट बघत होता आणि यमदेव परत आल्यावरती त्याला 3 वर मागण्यास सांगतात। त्यापैकी पहिला वर नचिकेत पहिल्या वराने पितृपरितोष म्हणजे आपल्या पित्याचं समाधान, चित्ताची शांती आणि आपल्याविषयी प्रीती या गोष्टी मागून घेतो। दुसऱ्या वराने नचिकेता स्वर्गाचं वर्णन करून स्वर्गप्राप्तीसाठी जे आवश्यक आहेत ते मंत्र मागून घेतो आणि तिसऱ्या वराने एक अतिशय महत्त्वाचा जो विषय, जो येणाऱ्या संपूर्ण कठोपनिषदाचा विवेचनाचा विषय आहे, तो तिसऱ्या वरामध्ये नचिकेत मागतो। तिसऱ्या वरामध्ये नचिकेत विचारतो की मरणाच्या उपरांत, मरणाच्या नंतर काही जण म्हणतात तो असतो आणि काही जण म्हणतात तो नसतो। या संदर्भात जे निश्चयपूर्वक ज्ञान आहे ते तुम्ही मला द्या, असं नचिकेत यमदेवांच्याकडे विनंती करतो। सर्वश्रेष्ठ आत्मविद्या एका वेगळ्या शब्दामध्ये नचिकेत मागणी करतो आणि ती देण्यासाठी यमदेव सुरुवातीला टाळाटाळ करतात, नचिकेताची परीक्षा बघतात, कारण की ह्या आत्मविद्येच्या प्राप्तीसाठी तसा अधिकारी श्रोता असणं आवश्यक आहे। 2 प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने यमराज नचिकेताची परीक्षा घेतात। एक, पहिल्यांदा त्याला थोडासा धाक दाखवतात, थोडंसं भय किंवा धाक, की ही जी विद्या आहे ही अतिशय सूक्ष्म आहे, क्लिष्ट आहे, देवदेवतांना देखील याचं ज्ञान होत नाही, तर तू ही विद्या, याचं ज्ञान माझ्याकडे मागू नको, तू दुसरा कुठला तरी वर मागून घे, असं म्हणतात। आणि दुसऱ्यांदा ते त्याला अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवतात। किती प्रलोभनं दाखवली त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण मागच्या वेळेस केला होता, की तू अमाप गोधन घे, हत्ती घे, घोडे घे, तू एका राज्याचा राजा हो, तुला हवं तेवढं आयुष्य मिळेल, हवे तेवढे तू विषयांचे उपभोग घेऊ शकशील आणि या इहलोकातले उपभोग पुरेसे नसतील तर तू स्वर्गलोकातले जे उपभोग आहेत ते देखील घेऊ शकशील। इथे अनेक वाद्ये आहेत, अप्सरा आहेत, त्यांच्याकडून तू आपली सेवा करून घे। अशा विविध प्रकारची प्रलोभनं यमदेव नचिकेताला देतात
परंतु ही सगळी प्रलोभनं नचिकेत अगदी निश्चयाने निग्रहपूर्वक बाजूला ठेवतो आणि ही सगळे प्रलोभनं कशी निकृष्ट आहेत आणि या सगळ्यांच्यापेक्षा आत्मविद्या कशी श्रेष्ठ आहे हे परत यमदेवांनाच तो सांगतो. वेगवेगळ्या प्रकारे नचिकेताचे देखील आर्ग्युमेंट्स आहेत. नचिकेत म्हणतो की जेवढे काही हे प्रलोभनं तुम्ही मला दिली आहेत, हे विषयांचे उपभोग आहेत, हे आज आहे आणि उद्या नसतील अशा स्वरूपांचे आहेत. आपलं हे मनुष्याचं मानवी जीवन देखील फार थोडंसं आहे आणि हे जे सगळे भोग आहेत हे भोग भोगण्याच्या इंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. कितीही भोग भोगले तरी मनुष्याची तृप्ती होत नाही. नहि वित्तेन तर्पणीयो मनुष्य. अशा प्रकारे नचिकेत हा अत्यंत निग्रही कुमार बालक आहे, विरक्त आहे, विवेकी आहे आणि आत्मविद्येचा अधिकारी आहे. सगळ्या प्रकारची प्रलोभनं तो दूर सारतो आणि म्हणतो सगळ्यात शेवटी की योयम वरो गूढम अनुप्रविष्टो न अन्यन तस्मात नचिकेतो वृणीते. की आत्मविद्येशिवाय मला दुसरा कुठलाही वर नको, दुसरं कुठलंही तुमच्याकडून दान नको, केवळ तेवढी एक विद्या तुम्ही मला द्या, असे नचिकेत म्हणतो. आणि इथे पहिल्या वल्लीची समाप्ती होते. नचिकेताकडून अनेक गोष्टी आपण शिकल्या, किंबहुना या पूर्ण गोष्टीमधून आतिथ्य धर्म कसा असावा, कशा प्रकारचे यज्ञकर्म करावे वा न करावे आणि नचिकेताचे अनेक सगळे गुण आपण शिकलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नचिकेता हा परमार्थाचा अधिकारी जरी असला तरी त्याचं व्यावहारिक वय अत्यंत कमी आहे. त्यामुळे कमी वयामध्ये देखील परमार्थ करता येऊ शकतो. आपल्याकडे समाजामध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजुती असतात, ज्याला आपण पूर्वग्रह म्हणतो, प्रिज्युडिसेस, की अमुक एका वयामध्येच परमार्थ करावा, त्याच्या आधी 20मध्ये किंवा 40मध्ये हातात पुस्तक घेतलं तर आजूबाजूचे लोक म्हणतात अहो हे काय तुमचं वय आहे का दासबोध वाचायचं किंवा गीता वाचायचं. त्यामुळे विशिष्ट वयामध्ये ह्या अभ्यास करावा किंवा विशिष्ट वयामध्ये करू नये अशा प्रकारचे पूर्वग्रह या कथेच्या माध्यमातून आपले दूर होतात. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग की नचिकेता हा अत्यंत चाणाक्ष आणि चतुर मुलगा आहे. त्याचं चातुर्य वारंवार या कथेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि दुसरा जो एक पूर्वग्रह आहे की परमार्थ करणाऱ्या माणसांनी भोळसट असावं, भाबडं असावं आणि अतिशय भाबडेपणाने व्यवहार करावा असा एक लोकांचा दृष्टिकोन असतो. किंवा ज्या व्यक्तीला व्यवहारामध्ये दुसरं काहीच येत नाही, जमत नाही, ज्याच्यामध्ये काही व्यावहारिक गोष्टी मिळवण्याची धमक नाही, अशाच व्यक्ती फक्त जातात आणि हातात दासबोध घेऊन बसतात, पारायण करतात, ज्ञानेश्वरी वाचतात. अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचं चित्रण, पूर्वग्रह, मानसिकता आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते. या सगळ्या गोष्टी नचिकेतासारख्या श्रोत्याचा किंवा शिष्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अशा प्रकारचे पूर्वग्रह आपले गळून पडण्यासाठी मदत होते. ही सगळी गुणसंपदा आणि हे सगळं कथेचं बॅकग्राऊंड आपण शिकलो पहिल्या वल्लीमध्ये. आणि आज आपण कठोपनिषदाच्या दुसऱ्या वल्लीला प्रारंभ करणार आहोत, अभ्यास त्याचा करणार आहोत. दुसऱ्या वल्लीमधला पहिला श्लोक, तो श्लोक वाचू, अर्थ वाचू आणि मग त्याचं विवेचन बघूया. दुसऱ्या वल्लीमधला पहिला श्लोक आहे अन्यत् श्रेयो अन्यत् उतैव प्रेयस्ते उभे नानार्थे पुरुषं सीनितः तयोः श्रेयम् आददानस्य साधुर्भवति हीयते अर्थाद्य उप्रेयो वृणीते. यमदेव म्हणतात की श्रेय आणि प्रेय हे एकमेकांपासून अतिशय भिन्न आहेत, वेगळे आहेत. भिन्न भिन्न रूपांच्या या दोन गोष्टी पुरुषाला बांधून ठेवतात. बांधून ठेवतात म्हणजे या दोघांचाही मनुष्याशी संबंध येतो, मनुष्य जीवनाशी संबंध येतो. आणि या दोन वेगळ्या गोष्टींपैकी श्रेय स्वीकारण्याने कल्याण होते आणि जो प्रेय स्वीकारतो तो मात्र पुरुषार्थाला अंतरतो. ज्या गोष्टीमुळे जीवनाचं सार्थक होतं त्या गोष्टीला तो अंतरतो. असं आहे की पहिली वल्लीमध्ये जो विषय जिथे येऊन थांबला होता तिथे नचिकेतानी अत्यंत आग्रहाने मागणी केली होती की मला तुम्ही आत्मज्ञान द्या, आत्मविद्या द्या. त्यांनी शब्द हा वापरला नव्हता, परंतु त्याच्या प्रश्नाचा मथितार्थ तोच होता की मला आत्मविषयक विद्या हवी. परंतु दुसऱ्या वल्लीमध्ये जेव्हा यमदेव बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांनी तत्क्षणी आत्मविद्या सांगायला सुरुवात केली नाही. तत्क्षणी त्यांनी आता हे आत्म्याचं लक्षणं, हे सच्चिदानंद, ह्या 3 अवस्था, मग 3 अवस्थांचं विवरण, तो कसा 3 अवस्थांच्या अतीत आहे, तो कसा 3 गुणांच्या अतीत आहे, तो कसा अजर अमर आहे,
असा काही विषय सांगायला यमदेवाने डायरेक्टली सुरुवात केली नाही. यमदेवाने एक वेगळ्या पद्धतीने विषयाची मांडणी करायला आणि विषय स्पष्ट करायला इथे सुरुवात केलेली आहे. 2 नवीन शब्द यमदेव वापरतात. एक आहे श्रेय आणि एक आहे प्रेय. श्रेय शब्दाचा अर्थ आहे की जे जास्त श्रेष्ठ आहे, श्रेयस्कर आहे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये ज्याच्यामध्ये आपलं शाश्वत हित आहे, शाश्वत कल्याण आहे, परमार्थाचा मार्ग ज्याला आपण मोक्ष प्राप्ती म्हणतो, ज्याच्यामुळे आपलं शाश्वत कल्याण होईल, त्याला श्रेय म्हणतात. आणि दुसरं प्रेय, इंद्रियांना प्रिय वाटणारं जे सुख किंवा ते सुख प्राप्त करण्याचं जे साधन त्याला म्हणतात प्रेय. इंद्रियांना प्रिय वाटणारं सुख किंवा त्या सुखाच्या प्राप्तीचं साधन. दुसऱ्या भाषेमध्ये विचार केला ते श्रेय म्हणजे परमार्थाचा मार्ग अथवा मोक्ष, पारमार्थिक कल्याण अथवा मोक्ष. आणि प्रेय म्हणजे प्रापंचिक हित, प्रापंचिक कल्याण आणि संसार, संसारिक ज्या काही गोष्टी आहेत आपल्या त्या सगळ्या प्रेयामध्ये येतात. मराठीमध्ये याच्यासाठी अजून 2 शब्द आहेत की अभ्युदय आणि निःश्रेयस. प्रेय म्हणजे अभ्युदय आणि श्रेय म्हणजे निःश्रेयस. यमराजांनी इथे नचिकेताला सुरुवातीला की आध्यात्मिक जीवन आणि प्रापंचिक जीवन यांच्यामध्ये मूलभूतरित्या काय फरक आहे हे सांगायला आधी सुरुवात केली. एक बॅकग्राऊंड सेटिंगच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की याच्या पुढे जी विद्या येणार आहे, याच्या पुढे जे ज्ञान येणार आहे ते नेमकं काय आहे, आपण काय करतो, काय मिळवणार आहोत, कशासाठी मिळवणार आहोत, आणि आत्ताचं जे आपलं जीवन आहे ते कशा स्वरूपाचं आहे, या दोन्हींमध्ये काय फरक आहे, हे दोन्ही वेगळे वेगळे मार्ग कसे आहेत. आपण म्हणतो खरे की आम्ही त्याच्यात आहोत, त्यात म्हणजे काय, आम्ही परमार्थात आहोत, बऱ्याच वर्षांपासून आम्ही त्यात आहोत. मग आमच्या दृष्टीने परमार्थ आणि अध्यात्म म्हणजे काय की आम्ही एखादं पारायण करतो, एखाद्या ग्रंथाचं थोडंफार वाचन करतो, जमलं तर नामस्मरण करतो, जमलं तर ध्यानधारणा करतो, आणि उरलेले हे सगळं आपलं तासाभरात आपण आटोपतो, उरकतो, आणि उरलेले 23 तास आपलं सांसारिक जीवन चालू असतं. तर हे जे काही आपण आपलं डिव्हिजन केलेलं आहे की अध्यात्म किंवा परमार्थ आपण एक असं साईड प्रोजेक्ट म्हणून घेतो की आपल्या बाकीच्या सांसारिक जीवनामध्ये थोडंफार काहीतरी अध्यात्म असावं. अशा प्रकारे आपण जेव्हा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या श्रेयाची प्राप्ती आपल्याला होणं शक्य नाही. मग श्रेय आणि प्रेय, पारमार्थिक जीवन आणि सांसारिक जीवन याच्यामध्ये नेमका फरक आहे. तो फरक काय आहे, तो कशासाठी समजावून घेणं आवश्यक आहे, ही सर्व एक परत अजून एक बॅकग्राऊंड सेटिंग इथे यमदेव करतात. आणि या दोन्ही संकल्पना पुढच्या 3-4 श्लोकांमध्ये नचिकेताला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी इथे म्हटलेलं आहे की अन्यत श्रेय हा अन्यत उतैव प्रेय, की कल्याणाचे साधन म्हणजे शाश्वत कल्याणाचे साधन आणि आपल्याला प्रिय वाटणाऱ्या भोगांचे साधन हे मूलभूतपणे फंडामेंटली अत्यंत वेगळे आहेत. आणि उभे नानार्थे पुरुषम सीनितः, की हे दोन्ही जे वेगवेगळी अत्यंत साधनं आहेत ते भिन्न भिन्न फळ देणारे आहेत आणि भिन्न भिन्न फळ देणारे असून ते मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारे बांधून ठेवतात. बघा, श्रेय आणि प्रेय या दोघांसाठी मनुष्याला काही ना काही कर्तव्यरूप कर्म करावी लागतात. काही न करता श्रेयाची प्राप्ती होत नाही, काही न करता प्रेयाची प्राप्ती देखील होत नाही. दोन्हींसाठी काही ना काही बंधन आहे, काही ना काहीतरी कर्म कर्तव्य करावं लागतं. ते करण्याचं मनुष्याला बंधन आहे, ते केल्यावरती त्या त्या फळांची प्राप्ती होते. मुळात हे दोन्ही मार्ग अतिशय विभिन्न आहेत. सगळ्यात पहिला आहे की श्रेय आणि प्रेय आपल्याला जेव्हा हवं असतं त्याच्यासाठी जी आवश्यक जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीमध्ये मूलभूत फरक आहे. आपण जेव्हा म्हणतो श्रेय आणि प्रेय वेगळं, म्हणजे कोणकोणत्या स्तरावरती ते वेगळं आहे ते आधी समजावून घेऊया. श्रेय प्राप्तीसाठी आवश्यक जीवन पद्धतीमध्ये आधी कष्ट आणि नंतर बऱ्याच काळानंतर फळ असं मिळण्याची एक साधारण प्रणाली आहे. आधी कष्ट म्हणजे काय की आधी साधन चतुष्टय संपन्न होण्याचे कष्ट, परमार्थाच्या अधिकार प्राप्तीसाठी कष्ट, सत्वगुणाची वृद्धी करण्यासाठी कष्ट, नामसाधना, ध्यानसाधना अशी अनेक साधनं आपल्याला सांगितलेली गेली आहेत. ती कैक वर्ष करावी लागतात. जो सामान्य साधक आहे, जो सामान्य प्रापंचिक साधक आहे, आणि आपण सगळे सामान्य प्रापंचिक साधक आहोत, आपल्यापैकी कोणीही आपण असामान्य आहोत अशी धारणा करून, असं गृहीत कृत्य करून परमार्थ करू नये. आपण सगळे सामान्य साधक आहोत
त्यामुळे कुठलंही पारमार्थिक साधन करताना, आत्मप्राप्तीचं साधन करताना किमान एक तप म्हणजे 12 वर्ष असं ते साधन केल्यावर कुठे हळूहळू त्याची फळं दिसायला लागतात. मनशांती, मनाचं समाधान, विकारांची निवृत्ती, मन एकाग्र होणं, ही सगळी फळं दिसण्यासाठी वेळ लागतो आणि त्याच्यासाठी आधी अपार कष्ट घ्यावे लागतात. हे झालं श्रेय प्राप्तीची जीवन पद्धती. प्रेय प्राप्तीच्या जीवन पद्धतीमध्ये थोड्याफार प्रमाणात आपण जसे जसे कष्ट करतो तसे काही अंशी का होईना पण आपल्याला त्याचं सुख मिळत जातं, आपल्याला त्याचं सुखाची थोडीफार प्रतीती येते. आता आपण असंही म्हणू शकतो की परमार्थामध्ये सुद्धा आम्ही बसतो, आम्हाला नामस्मरण करतो आणि आम्हाला खूप शांत वाटतं, बरं वाटतं. हे बरोबर आहे. परमार्थामध्ये श्रेयाच्या प्राप्तीसाठी देखील थोडंफार सुख मिळतं आपल्याला. परंतु प्रेयाचं हे जे आपलं जीवन आहे त्याच्यामध्ये एक इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नावाचा प्रकार आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय की आत्ताच्या आत्ता काहीतरी कर्म केलं आणि त्याचं तत्क्षणी सुख मिळालं, अशा पद्धतीची एक जीवन पद्धती प्रेयामध्ये ठरून गेलेली आहे किंवा ती गृहीत धरलेली आहे आपण. प्रेयाचं म्हणजे सांसारिक सुखप्राप्तीचं जीवन जगताना देखील त्याच्यामध्ये 2 वेगळे वेगळे स्तर आहेत. एक अतिशय निम्नतम निकृष्ट स्तर आहे की ज्याच्यामध्ये अनेक लोक सांसारिक जीवन जगतात पण त्यांच्यामध्ये आणि पशुप्राण्यांमध्ये फारसा काही फरक नसतो. खादते मोदते नित्यम शुनकहा सुकरहा खरहा असं आचार्यांनी म्हणून ठेवलेलं आहे एका ठिकाणी की खादते मोदते म्हणजे काय की केवळ दिवसभर खाण्यापिण्याची म्हणजे चरितार्थाची अथवा विषयभोगाची हे लोक व्यवस्था करतात आणि त्याच्यामध्येच आनंदी राहतात. मग आचार्यांनी जे शब्द वापरले ते अतिशय मनाला बोचणारे आहेत जर आपण स्वतःच्या मनाला बोचून घेतलं तर. अर्थात आचार्य म्हणतात की शुनकहा सुकरहा खरहा म्हणजे कुत्रा, गाढव आणि डुक्कर हे देखील नुसते खातात आणि खाऊन पिऊन फक्त आनंदी राहतात. मग हे मनुष्य तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे असा आचार्य प्रश्न विचारतात. तर संसारिक जीवन जगणाऱ्यांचा हा अतिशय खालचा स्तर आहे की खाओ पिओ लहर करो आणि आजकाल त्याला अतिशय मोठं विकृत स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे की अपेय पान करा, ड्रग्ज घ्या, असं ते अगदी वेगळ्या स्तरापर्यंत हे जीवन जाऊन पोचलेलं आहे. परंतु श्रेयाच्या प्राप्तीसाठी सुद्धा अजून एक थोडासा वरच्या स्तराने म्हणजे विकसित विचारपूर्वक सांसारिक जीवन जगणारे देखील लोक आहेत की व्यवस्थित शिक्षण घ्या, व्यवस्थित व्यवसाय नोकरी करा, धर्माच्या चौकटीमध्ये राहा. जे खालच्या स्तरावरचे लोक आहेत ते केवळ अर्थ आणि कामप्राप्तीसाठी झगडा करतात. जे जरा वरच्या स्तराचे उन्नत लोक आहेत, विकसित विचारांचे लोक आहेत, ते अर्थ आणि कामप्राप्तीसाठीच झगडा करतात परंतु ते धर्माच्या चौकटीमध्ये करतात, नैतिकतेच्या चौकटीमध्ये करतात. आणि अशी ही जी प्रेयाची जीवन पद्धती आहे त्याच्यामध्ये मुख्यतः अर्थ आणि काम हवा. तो धर्माला धरून अथवा धर्माला न धरता देखील आपल्याला तो प्राप्त करता येतो. परंतु ही जी सगळी सुखाची प्राप्ती आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं जीवन आपण हल्ली जगतो त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं असतं की काहीतरी कर्म केलं की त्याचं लगेच फळ मिळावं आणि लगेच मला आनंद मिळावा. पूर्वीच्या काळी असं होतं बघा की एखादा पदार्थ आपल्याला खायचा असेल तर बाहेर काही खाण्याची फारशी सोय नव्हती. रसमलाई खाण्याची इच्छा झाली तर मग आपण घरामध्ये दूध आणा, त्याचं पनीर करा आणि त्याची बरीच मोठी प्रोसिजर आहे. ती केल्यावर 2 तासांनी रसमलाई खायला मिळायची. हल्ली रसमलाई खायची म्हटलं की नुसतं झोमॅटोवरती ऑर्डर करा की अर्ध्या तासामध्ये 20 मिनिटांमध्ये रसमलाई घरी येते. टी व्हीवरती जुन्या काळी लोक सिरियल्स बघायचे तर एक एपिसोड बघितल्यावर 1 आठवडा थांबीतला आपण महाभारत आणि रामायण बघायचो की एक एपिसोड बघितला की 1 आठवडा थांबावं लागायचं, तेवढा धीर धरावा लागायचा आणि मग दुसरा एपिसोड बघायला मिळायचा. हल्ली असं आहे की तेवढा 1 आठवडा थांबण्याचं देखील धैर्य आपल्यामध्ये नसतं. वीकेंडला लोक रात्र जागून त्याला बिंज वॉचिंग म्हणतात की एकाच दिवशी 5-5, 10-10 एपिसोड बघून टाकायचे. तर ही जी आहे ही एक प्रेयाची जीवन पद्धती आहे की सांसारिक सुख, वैषयिक सुख आपल्याला हवं. शक्य असेल तर थोडंफार धर्माला धरून आणि शक्य नसेल तर धर्म सुटला तरी चालेल परंतु कुठल्याही परिस्थितीत ते वैषयिक सुख आपल्याला हवं, सांसारिक सुख हवं. कष्ट जमले तर करू, जमले तर नैतिक पद्धतीने करू, नाही तर कसेही करू परंतु ते सुख हवं. ही झाली प्रेयाला आवश्यक असणारी जीवन पद्धती. आणि श्रेयाला आवश्यक असणाऱ्या जीवन पद्धतीमध्ये कष्ट करावे लागतात, आधी कष्ट करावे लागतात आणि नंतर थोड्या काळाने त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते आपल्याला हळूहळू बघायला मिळतात.
कुठल्या प्रकारचे कष्ट आपण करतो, तर श्रेयासाठी जे कष्ट आहेत ते वेगळे आहेत, प्रेयासाठी जे कष्ट आहेत ते देखील वेगळे आहेत. श्रेयासाठी आवश्यक असणारे कष्ट आपण बघितले की सगळ्यात मोठ्या श्रेयामध्ये जो होणारा ताप आहे तो म्हणजे स्वतःला बदलणं. आपण ह्या ज्या काही साधना पद्धती आपल्याला घालून दिलेल्या आहेत, विवेक, वैराग्य, समाधी षटक, शम करायचा, मनाचं नियंत्रण करायचं, दम करायचा, इंद्रियांचं नियंत्रण करायचं, विरक्ती आहे, मुमुक्षत्व आहे, हे अगदी हळूहळू विकसित करावं लागतं. थोड्याफार प्रमाणात आपल्यामध्ये आहे, परंतु बऱ्याच प्रमाणात प्रयत्नपूर्वक विकसित करावं लागतं. शारीर तप, मानस तप, वाचिक तप अशा अनेक पद्धतींनी कष्ट आपल्याला करावे लागतात या श्रेयाच्या प्रांतामध्ये. त्यामुळे ज्या प्रकारचे कष्ट लागतात श्रेयामध्ये ते कष्टाचा प्रकार वेगळा आहे आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा ताप आहे की मनुष्याला स्वतःला बदलावं लागतं. अनेक वर्षांचे जे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत त्यानुसार जी आपली स्वभावाची जडणघडण झालेली आहे ती दूर ठेवून, ती बाजूला ठेवून एका नवीन पद्धतीने स्वतःच्या जीवनाला वळण लावणं, शिस्त लावणं, अनुशासित करणं, दैवी गुणसंपत्ती वाढवणं, आसुरी गुणसंपत्ती कमी करणं, हे सगळे कष्ट, स्वतःला बदलण्याचे कष्ट हे श्रेय प्राप्तीसाठी घ्यावे लागतात. प्रेय प्राप्तीसाठी देखील कष्टच घ्यावे लागतात. दोन्हीकडे बंध आहे, दोन्हीकडे कर्म करावे लागतात. परंतु कर्तव्य जे प्रेय प्राप्तीसाठी आहे ते कुठल्या प्रकारचे कर्म करावे लागतात, तर जे संसार आहे, सांसारिक सुख मिळवण्यासाठी सगळ्यात मोठं काय की 7:30ची लोकल पकडा, 8:30ची बस पकडा, जमली तर 9ची मेट्रो पकडा, स्वतःची कार असेल तर ट्रॅफिकमध्ये बसा, पार्किंगची जागा शोधा. चरितार्थ मिळवण्यामध्येच मनुष्याची आजकाल दमछाक होऊन जाते. मग ते पैसे मिळवा, ते बँकेमध्ये ठेवा, ते कुठे इन्व्हेस्ट करायचे याचा विचार करा, स्टॉक मार्केट फॉलो करा. अशा अनेक प्रकारची मेहनत, अनेक प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात आपल्याला. परंतु प्रेयाची गंमत अशी आहे की आपली इतकी दमछाक हा संसारामध्ये विषयाचं सुख प्राप्त करताना होते, परंतु आपली दमछाक होते, आपल्याला कष्ट पडतायत हे आपल्याला वाटतच नाही. ही जी काही आपली धावपळ चालू आहे, ही जी काही आपली दमणूक चालू आहे, याच्यामुळे आपण दमून जातो. हे कष्ट आहेत हे आपल्याला वाटतच नाही, कारण की प्रेय प्राप्तीसाठी जे कष्ट आहेत ते कष्ट घेताना थोडंफार जे सुख आहे ते आपल्याला इन्स्टंट मिळत राहतं. जसं बघा की सांगितलं मला की तू सकाळी उठ आणि तासभर आता ध्यानधारणा कर. ते 1 तास ध्यानाला बस म्हटलं तर जेमतेम 10-15 मिनिट आपण बसू शकतो. 15व्या-16व्या मिनिटाला असं होतं की हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, कुठेतरी आवाजच ऐकू येतात, मन विचलित होतं. 15-20 मिनिटांपेक्षा जास्त आपण बसू शकत नाही. तेवढे कष्ट आपण आपल्या शरीराला देऊ शकत नाही. परंतु प्रेयाच्या प्राप्तीमध्ये जर आपल्याला सांगितलं की आता तुला सिनेमा बघायला जायचंय, सिनेमा बघण्यासाठी जे थिएटर आहे ते 1 तास दूर आहे, त्या 1 तास दूर सिनेमाला जाण्यासाठी जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये बसतो आणि त्या 1 तासाच्या ऐवजी 2 तास लागतात, तेव्हा ते कष्ट आहेत आपल्याला वाटत नाही, कारण की तो सिनेमा आपल्याला बघायचा असतो. त्यामुळे प्रेयाच्या प्राप्तीसाठी आपण असे अनेक कष्ट उपसतो, ते कष्ट आहेत आपल्याला जाणवत नाही आणि असं त्या चक्रामध्ये आपण अखंड फिरत राहतो. आणि अशा प्रकारचं हे जे जीवन जगतो ते खरंच मनुष्याला शोभणारं जीवन आहे का, असं आपण किमान जो पारमार्थिक साधक आहे, आध्यात्मिक साधक आहे, त्यांनी त्याचा विचार करावा की खरंच हे मनुष्याला शोभणारं जीवन आहे का. इंग्लिशमध्ये एक छान म्हण आहे की एव्हरी मॅन डाईज बट नॉट एव्हरी मॅन लिव्स. प्रत्येक मनुष्याचा मृत्यू होतो, परंतु प्रत्येक मनुष्य जगतोच असं नाही. जगतो असं नाही म्हणजे काय, मनुष्याला शोभेल असं जगतो असं नाही. असं जर आपण दिवसभर टी व्ही, सिनेमा, पार्टी, धन, सुख, प्राप्ती यांच्या पाठीमागे धावत राहिलो तर ते प्रेयाच्या पाठीमागे धावणारे जीवन हे आदर्श मानवी जीवन नाही. श्रेयासाठी आणि प्रेयासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट लागतात. हे दोन्ही मूलतः अतिशय विभिन्न मार्ग आहेत. अजून त्याच्यामधला तिसरा फरक काय आहे की श्रेयाची प्राप्ती झाली की त्याच्यासाठी आपल्याला जे काही कर्तव्यरूप बंधन होतं ते गळून पडतं. गळून पडतं म्हणजे काय, साध्य होता साधनाचा ठाव नाही. जेवढी काही साधना आपण केली ती करण्याची आवश्यकता नंतर राहत नाही, कारण की ती नंतर सहज स्थिती झालेली असते. शम, दम, उपरम हे आपल्याला प्रयत्नपूर्वक आत्मसात करावे लागतात. परंतु एकदा श्रेयाची म्हणजे आत्म्याची प्राप्ती झाली, म्हणजे मी आत्मा आहे असा अनुभव आला की त्या सगळ्या गोष्टी आपली सहज स्थिती झाल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. परंतु श्रेयासाठी
प्रियासाठी आपली जी काही धावपळ आहे, संसारातल्या वैषयिक सुखांसाठी आपली जी काही धावपळ आहे ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संपत नाही. 2 बेडरूमचं घर हवं म्हणून प्रयत्न केले, कार पाहिजे म्हणून प्रयत्न केले, बँकेमध्ये बॅलन्स पाहिजे, सोन्याचे दागिने पाहिजे म्हणून खूप सगळे प्रयत्न केले. परंतु तेच केल्याच्या नंतर एकदा एक घर झाल्यावर आपण शांत बसतो का? नाही बसत. मग एकतर ते घर रिनोव्हेट करा, नाहीतर मग मोठं घर घ्या, नाहीतर दुसऱ्या जागी घर घ्या, फार्म हाऊस घ्या, बीच हाऊस घ्या. असे अनेक प्रकारची आपली धावपळ चालू असते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही धावपळ चालू राहते. त्यामुळे तिसरा फरक हा आहे की श्रेयाच्या प्राप्तीनंतर त्याच्यासाठी आवश्यक ते साधन गळून पडतं, परंतु प्रियाच्या प्राप्तीसाठी जे साधन आहे ते आपलं आयुष्यभर चालू राहतं. श्रेयाची प्राप्तीमध्ये एकदा आत्मसुखाची प्राप्ती झाली की परत परत मनुष्याला सुखी व्हावं लागत नाही. आत्मज्ञानी जो मनुष्य आहे त्याला परत परत ज्ञानाची वखवक नसते की आता मला अजून काहीतरी शिकायचं. याचा अर्थ तो शिकत नाही, याचा अर्थ तो काम करत नाही असा होत नाही. परंतु जो आत्मज्ञानी व्यक्ती आहे त्याला शाश्वत सुख आणि शाश्वत ज्ञान प्राप्त झालेलं असतं. आणि प्राप्त झालं म्हणजे काय, तर सच्चित आनंद म्हणजे जे निरपेक्ष अस्तित्व, सुख आणि ज्ञान आहे तेच मी आहे असा त्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो. म्हणून सुखासाठी आणि ज्ञानासाठी त्याला काहीही धडपड करावी लागत नाही, त्याची त्याला शाश्वत पद्धतीने प्राप्ती झालेली असते. परंतु प्रियामध्ये एकदा सुख प्राप्त झालं म्हणजे ते पुरेसं नसतं, ते वारंवार सुखी व्हावं लागतं. एकदा एखादी गोष्ट कळली तर ती पुरेशी नसते, तर वारंवार आपल्याला ज्ञान संपादन करावं लागतं. असे हे श्रेय आणि प्रेय हे मुळात 2 अतिशय वेगवेगळे मार्ग आहेत. वेगवेगळ्या फळाची प्राप्ती करून देणारे आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळी कर्तव्य लागतात, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं बंधन आहे. आणि श्लोकामध्ये ही गोष्ट नाही, परंतु आचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये लिहिलेलं आहे की या दोन्ही गोष्टी एका वेळेस मनुष्याला प्राप्त होणं शक्य नाही. एक जर हवं असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा त्याग करणं आवश्यक आहे. त्याग म्हटलं की आपल्या छातीमध्ये धडकी भरते की आता हे काय आता सांगणार आहेत, आत्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान प्राप्ती करायची, उपनिषद शिकायचं म्हणजे मला आता घर सोडून जावं लागेल का, कुठे हिमालयात जावं लागेल का, नवरा बायको माझी मुलं आहेत त्यांना सोडून द्यावं लागेल का, नोकरी, व्यवसाय, बँक बॅलन्स या सगळ्यांवरती पाणी सोडावं लागेल का. तर असा त्याग हा नाही, प्रत्यक्ष त्याग हा नाही, तर हा मनाने करायचा त्याग आहे, वैचारिक त्याग आहे. याच वल्लीतला जो 4था श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यागाच्या संदर्भात आपण अजून अधिक वर्णन बघणार आहोत. परंतु आचार्यांनी म्हटलेलं आहे की या दोन्हींची प्राप्ती एका वेळेस होणं शक्य नाही. आपण बघा, एका चौकामध्ये कुठेतरी उभे असू आणि आपण उत्तर दिशेला चाललो तर उत्तर दिशेला जे कुठलं गाव आहे तिकडे पोहोचू, आणि दक्षिण दिशेने चाललो तर दक्षिण दिशेच्या गावाला पोहोचू. आपण उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला एका वेळेस चालणं शक्य आहे का? किंवा थोड्याफार मध्येच उत्तरेला गेले, मध्येच दक्षिणेला गेले, परत उत्तरेला गेले, परत दक्षिणेला गेले तर कुठल्याच गावाला पोचणार नाही. मग जर तुम्हाला एका स्पेसिफिक गावाला पोचायचं असेल तर त्याच दिशेने प्रवास करणं आवश्यक आहे आणि दुसरी दिशा, दुसरा मार्ग सोडून देणं अपेक्षित आहे. आणि सोडून देणं म्हणजे प्रत्यक्ष फिजिकली सोडून देणं अपेक्षित नाही, तर ते मनाने आणि वैचारिक दृष्टीने जो आपला पाठलाग चालू आहे तो पाठलाग थांबवणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य म्हणतात की या 2 पैकी एकाची जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर दुसऱ्याचा त्याग करण्याची तयारी हवी, जशी नचिकेताची तयारी होती. आपण हे श्रेय आणि प्रेय हे शब्द जरी नवीन असले तरी आपल्यापैकी बरेच जण श्रवणाने चांगला कान तयार झालेले लोक आहेत. आपण दासबोधाचं श्रवण केलं आहे, आत्मारामाचं केलं आहे, भगवद्गीतेचं केलं आहे, कमी जास्त प्रमाणात केलं असेल, परंतु या गोष्टी आपल्याला साधारण माहिती आहेत, याचा आपल्याला साधारण अंदाज आहे. मग इतक्या वेळेस ऐकून, इतक्या वेळेस या गोष्टींचा विचार करून देखील आपण आतून जर स्वतःची परीक्षा केली, आपण आतून जर स्वतःचं थोडंसं परीक्षण केलं तर श्रेयाची प्राप्ती मी करावी, मुळात प्राप्ती होईल जेव्हा केव्हा ती फार दूरची गोष्ट आहे, पण किमान मी या श्रेयाच्या मार्गावरती जावं, हा मार्ग काय आहे निदान एक्सप्लोअर करावा, एवढी सुद्धा इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही. आपली जी एक संसारिक जगरहाटी चालू आहे की सकाळी उठा, जे काय आहे ते आपला व्यवसाय, नोकरी करा, थोडेफार पैसे मिळवा, रात्री कुटुंबासाठी वेळ द्या आणि झोपून जा, मधल्या वेळामध्ये व्हॉट्सॲप चेक करा. हे जे काही आपलं जगरहाटीचं सांसारिक जीवन आहे ते सोडून दुसरं काहीतरी आपण करावं अशी इच्छाच मनामध्ये मुळात निर्माण होत नाही. अशी इच्छा मनामध्ये का निर्माण होत नाही की हे श्रेय काय आहे,
बघा बऱ्याचदा कॉलनीमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या गावामध्ये असे अनेक सत्संग चालू असतात. कुठेतरी भागवत सप्ताह आहे, कुठेतरी भगवद्गीतेचं निरूपण चालू आहे, कुठेतरी हरिपाठावरती निरूपण चालू आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. हल्ली ऑनलाईन आणि टी व्हीवर देखील अशा प्रकारचे बरेच प्रकल्प चालू असतात. परंतु अशा प्रकारे ते टी व्हीवरचं चॅनल लावून असं काहीतरी निरूपण बघावं अशी मनामध्ये इच्छाच अनेक लोकांच्या निर्माण होत नाही. ती इच्छा का निर्माण होत नाही, किंवा निर्माण झाली अशी इच्छा तरी ती टिकत नाही. मग अशी इच्छा निर्माण का होत नाही किंवा ती टिकत का नाही, याचं कारण मुख्य हे आहे की आपलं पूर्वसुकृत कमी पडतं. ज्या व्यक्तीचं पूर्वसुकृत कमी पडतं त्याला त्या प्रकारची इच्छा मनामध्ये निर्माण होत नाही. मग पूर्वसुकृत वाढवायचं असेल, पूर्वसुकृत म्हणजे काय, तर मुख्यतः शुद्ध पुण्य. ज्ञानेश्वर महाराजांनी फरक केलेला आहे. एक आहे पुण्य, दुसरं आहे पाप, आणि तिसरं आहे शुद्ध पुण्य. आपण जेव्हा जीवनामध्ये चांगली कर्म करतो परंतु काहीतरी फळाची इच्छा ठेवून करतो, त्याला सकाम कर्म म्हणतात. त्या सकाम कर्म पुण्याचं फळ आहे की आपल्याला थोडंफार सुख मिळतं. आपण काहीतरी वाईट कर्म केलं म्हणजे पापकर्म केलं तर त्याचं फळ म्हणून आपल्याला दुःख मिळतं. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कर्म चांगलं करावं, परंतु ते पूर्णपणे निष्काम वृत्तीने केलं तर निष्काम वृत्तीने फळ केल्यावर त्याची प्राप्ती म्हणून आपल्याला भगवंताची ओढ निर्माण होते. या आत्मतत्वाविषयी आपल्या मनामध्ये ओढ निर्माण होते. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्याला देखील त्यांनी पाप म्हटलंय आणि पापाला देखील त्यांनी पाप म्हटलंय. सकाम कर्माने जे पुण्य मिळतं त्यांनी स्वर्ग प्राप्ती होते, आणि पापाने जे आपल्याला, पापामुळे आपल्याला नरकाची प्राप्ती होते. परंतु जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून आपल्याला असं होत असेल की आता आम्ही बरंच श्रवण केलं, बरंच वाचन केलं, बरंच काय काय ऐकलं, पण अजून खऱ्या अर्थाने या मार्गावरती अग्रेसर व्हावेसं वाटत नाही. खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे या श्रेयाचा जो मार्ग आहे ती आपली प्रायोरिटी व्हावी, ती अजून माझी प्रायोरिटी झालेली नाही. अजूनही मी बाकी दिवसभर मला ज्या दिवसातल्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे शॉपिंगला जाणं, टी व्ही बघणं, सिनेमा बघणं, मैत्रिणींशी गप्पा मारणं, हे सगळं जसं आहे तसंच चालू आहे. मधल्या वेळात कुठेतरी जमलं तर मी तासभर ज्ञानेश्वरी गीता करते. असं आपलं आहे आणि याच्यामध्ये आपली प्रगती होत नाही, याच्यामध्ये आपला बदल होत नाही, कारण की आपलं शुद्ध पुण्य कमी पडतं. शुद्ध पुण्य कमी पडतं आणि त्याच्यासाठी ते वाढवणं आवश्यक आहे. ते कसं वाढवायचं त्याचं देखील सगळं मार्गदर्शन आपल्या शास्त्रांमध्ये आलेलं आहे. थोडक्यात बघायचं असेल तर परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. पुण्य आणि पाप याच्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा संबंध एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण मदत करतो, दुसऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी कार्य करतो, त्याला आनंद मिळावा, त्याला बरं वाटावं आणि त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता जेव्हा आपण त्याला अशा पद्धतीने मदत करतो. साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की एखादी व्यक्ती आहे तिला ओझं उचलायला मदत केली, एखादी व्यक्ती आहे तिला, आजकाल हल्ली बरेच लोक आहेत की त्यांना ऑनलाईन ऑर्डर करता येत नाही, मग चला मी तुम्हाला मदत करते, तुम्हाला ऑनलाईन हे सामान ऑर्डर करून देते. एखाद्याला दरवाजा उघडून दिला, एखाद्याला जिना चढायला मदत केली, रस्ता क्रॉस करायला मदत केली. ही छोटी छोटी उदाहरणं आहेत. याच्यात आपण अजून बराच पुढे नंतर विचार करू शकतो. परंतु अशा प्रकारे निष्काम वृत्तीने जर आपण दुसऱ्यांना मदत करत गेलो, खऱ्या खऱ्या अर्थाने निष्काम म्हणजे तोंडाने म्हणायचं मी निष्काम आहे, माझी काही अपेक्षा नाही, आणि मनातून मात्र अपेक्षा ठेवायची, अशी प्रतारणा इथे नाही. तर खऱ्या खऱ्या अर्थाने जी व्यक्ती निष्काम असते आणि तिचं ते शुद्ध पुण्य वाढत जातं आणि तिला आपण या श्रेयाच्या मार्गावर जावं अशा प्रकारची इच्छा, अशा प्रकारचं एक पूर्वसुकृत निर्माण होतं. ती इच्छा निर्माण होते, ती इच्छा प्रबळ होते आणि मग ती आपल्याला श्रेयाच्या दिशेने घेऊन जाते. ते श्रेय आणि प्रेय हे दोन मूलभूतरित्या अत्यंत वेगळे असे हे मार्ग आहेत असं आपल्याला पहिल्या श्लोकामध्ये यमदेव सांगतात. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये हा श्रेय आणि प्रेय हाच विषय पुढे कंटिन्यू होतो की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत् तौ संपरित्य विविनक्ति धीरः श्रेयो हि धीरोभि प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. काय इथे आहे की यमदेव म्हणतात की हे जे श्रेय आणि प्रेय आहे हे परस्परात मिसळून माणसांच्या जवळ येतात
आणि या दोन्हींचा नीट विचार करून बुद्धिमान मनुष्य निवड करतो. विवेकी पुरुष प्रेयाला दूर सारून श्रेय स्वीकारतो, परंतु मंद बुद्धीचा मनुष्य चरितार्थाच्या म्हणजे योगक्षेमाच्या अपेक्षेने प्रेयाचा स्वीकार करतो. पहिल्या श्लोकामध्ये श्रेय आणि प्रेय यांच्यामधले फरक सांगितले. या दोन्हींच्यामध्ये मूलतः काय फरक आहे, दोन्हींच्या मार्गाने गेल्यावरती कुठल्या प्रकारची प्राप्ती होते हे पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं. परंतु दुसऱ्या श्लोकामध्ये जेव्हा यमदेव वर्णन करतात तेव्हा एक प्रश्न असा येतो की श्रेय आणि प्रेय असं जर हे इतकं ओपन सिक्रेट आहे की एका गोष्टीमध्ये आपलं शाश्वत कल्याण आहे आणि एका गोष्टीमध्ये आपलं शाश्वत कल्याण नाही, तर मग काही लोक हे फक्त श्रेयाची निवड असं का आहे की फार कमी लोक श्रेयाची निवड करतात आणि अधिकाधिक लोक प्रेयाची निवड करतात, असं का आहे? याचं जे कारण आहे त्या कारणाची मीमांसा दुसऱ्या मंत्रामध्ये आपल्याला यमदेव करतात. पहिल्या मंत्रामध्ये आपण एक कारण बघितलं की पूर्वसुकृत कमी पडतं. ही गोष्ट प्रत्यक्ष मंत्रामध्ये आलेली नाही, परंतु मंत्रावरती ज्यांनी टीका केलेली आहे अशा टीकाकारांच्या टीकेमधली ती गोष्ट आहे, ते कारण आहे. आणि दुसऱ्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात की श्रेय आणि प्रेय याच्यामध्ये श्रेयाची निवड मनुष्य का करत नाही, कारण की दैनंदिन जीवनामध्ये हे दोन्ही एकमेकांच्यामध्ये मिसळून अतिशय बेमालूमपणे मिसळून मनुष्याच्या समोर येतात की त्याच्यामधलं नेमकं श्रेय काय आणि प्रेय काय याची निवड सामान्य मनुष्याला करताच येत नाही. मिक्सअप होऊन समोर येतात. जसं दूध आणि पाणी असतं, एकत्र केलं तर दूध वेगळं आणि पाणी वेगळं हे सामान्य मनुष्याला करता येत नाही. अगदी तसंच श्रेय आणि प्रेय हे एकत्रितरित्या आपल्या समोर येतं. कधी येतं? रोज येतं. रोज म्हणजे कधी येतं? प्रत्येक क्षणी येतं. प्रत्येक क्षणी आपण आपल्या जीवन पद्धतीचा थोडासा विचार करूया की साधी गोष्ट आहे. यूट्यूबवरती काही दिवसांपूर्वी मी एक भजन ऐकत होते. राहुल देशपांडे अतिशय प्रसिद्ध गायक आहेत आपलं, त्यांचं भजन ऐकत होते मी. आणि ते भजन ऐकता ऐकता तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, अतिशय सुंदर भजन. भजनाचा अर्थ देखील अतिशय गंभीर आहे, समजावून घेण्यासारखं आहे. ते सुरामध्ये आणि अतिशय सुंदर गायलं होतं. त्या भजनातला जो भाव आहे तो उद्दीपित होईल अशा प्रकाराने ते भजन गायलं होतं. परंतु यूट्यूबवरती आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो किंवा वाचतो किंवा ऐकतो तेव्हा त्याला सिमिलर असे दुसरे व्हिडिओज तिथे सजेस्ट करतात. तर राहुल देशपांडेंनीच गायलेलं दुसरं भावगीत तिथे त्यांनी सजेस्ट केलं की बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकलेलं भावगीत होतं, जे वेड मजला लागले. जे वेड मजला लागले हे अनेक वर्षांपूर्वी असलेलं मराठी भावगीत आहे आणि एखाद्या सिनेमामधलं ते भावगीत आहे. आता तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे गाणं कुठे, त्याचा भाव कुठे, आणि जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का या भावगीतामधला भाव कुठे, यांची कुठेतरी तुलना आहे का? परंतु मनुष्याचं डोकं कसं काम करतं बघा. ते भजन बघता बघता खूप वर्षांनी हे गाणं दिसलं, अजून किती वर्षात हे गाणं ऐकलंच नाही, म्हणून मी लगेच त्या गाण्यावरती क्लिक करते आणि पुढचा अर्धा तास माझे ती वेगवेगळ्या प्रकारची भावगीतं आणि सिनेमाची गीतं गाण्यामध्ये कसा निघून जातो हेच मला कळत नाही. सकाळी उठायची वेळ असते. मी रोज ठरवलेलं असतं की 5 वाजता उठून मी ध्यानाला बसेन. ध्यानाला उठणं ह्या झालं श्रेय. उठून ध्यानासाठी बसणं हा झाला श्रेयाचा मार्ग. परंतु नेमकी उठण्याच्या वेळेस असं वाटतं की नाही, खूप थंडी आहे, खूप पाऊस आहे, जरा एक अर्धा तास अजून झोपू, अर्धा तास अजून झोपू असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ते झालं प्रेय. तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक कृतीमध्ये अशी कृती की जी आपल्याला आपल्या शाश्वत कल्याणाच्या दिशेने घेऊन जाईल, ज्याच्यामुळे आपल्याला शिस्त लागेल, ज्याच्यामुळे आपल्या जीवनाला वळण लागेल, आपलं अनुशासन होईल, आपल्याला काहीतरी एक विकसित विचार करता येईल, जाणवता येईल, अशा प्रकारची गोष्ट आपण जेव्हा करायला जातो तेव्हा त्याच्या बरोबरीने आपल्याला खाली खेचणारी वस्तू देखील आपल्यासमोर असते. ते आमिष, ते प्रलोभन प्रत्येक वेळेस आपल्यासमोर असतं आणि अशा वेळेस आपण तो जो श्रेय आहे त्या श्रेयाचं बोट सोडून देतो आणि जे आमिष, जे दुसरं प्रलोभन आपल्यासमोर आलेलं आहे त्याचा आपण स्वीकार करतो. आणि इथे त्यांनी म्हटलेलं आहे, यमदेवांनी म्हटलेलं आहे की जो बुद्धिमान पुरुष आहे, बुद्धिमान पुरुष तो संपरित्य विविनक्ती, की तो व्यवस्थित विचार करतो. त्याच्यासमोर जेव्हा 2 चॉईसेस असतात आणि आपल्याला मनुष्य देहामध्ये आपण आलेलो आहोत, मनुष्य जन्मामध्ये आपण आलेलो आहोत, प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 चॉईसेस आहेत. हे कार्य करू का हे कार्य करू, सकाळी 5 वाजता उठू की अजून अलार्म लावून परत अर्धा तासासाठी झोपून जाऊ,
हा चॉईस आपल्याला रोज असतो, प्रत्येक वेळेस असतो. बुद्धिमान पुरुष जो आहे तो विचार करतो आणि जी गोष्ट श्रेयस्कर आहे, कल्याणकारक आहे, तिचा तो स्वीकार करतो. दुसरी जी वस्तू आहे, दुसरा चॉईस आहे, तिचा तो त्याग करतो. आणि या गोष्टीचा आपण स्वतः प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी अवेअर राहून आपल्या स्वतःशी ताळा घालणं आवश्यक आहे की मी काय करते, कुठल्या प्रकारच्या गोष्टी मी वाचते, कुठल्या प्रकारच्या गोष्टी मी ऐकते, कुठल्या प्रकारच्या गोष्टी मी बोलते, किती बोलते, कुठल्या संदर्भात बोलते, कोणाशी बोलते, कुठल्या प्रकारचं अन्न मी खाते, कुठल्या प्रकारे मी माझा रिकामा वेळ घालवते. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण लक्ष ठेवतो, पण आपण नेहमी दुसऱ्यांवर लक्ष ठेवतो की तू कशाला टी व्ही बघत बसला, तू कशाला तुझा वेळ वाया घालवतो. दुसऱ्यांना परीक्षण करण्यापेक्षा इथे स्वतःचं परीक्षण करणं अपेक्षित आहे की मी काय करते, मी प्रेयाची निवड करते का मी श्रेयाची निवड करते. मध्ये स्टॅटिस्टिक्स आलं होतं एका वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये की जो सामान्य मनुष्य आहे तो सामान्य मनुष्य साधारण दर 7 मिनिटांनी एकदा 1 मिनिटासाठी साधारण व्हॉट्सॲप चेक करतो. दर 7 मिनिटांनी करतो आणि साधारण 1 मिनिटासाठी व्हॉट्सॲपवरती तो असतो. आपण जर याचं गणित मांडलं तर या गणिताच्या अनुसार 1 तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये तो एकूण 8 वेळेस व्हॉट्सॲप चेक करतो. त्याची 8 मिनिटं त्याच्यामध्ये जातात. साधारण 15 तास जर तो माणूस काम करणार असेल तर 15 तासामध्ये दर 7 मिनिटांनी एकदा अशा हिशोबाने 120 वेळेस तो व्हॉट्सॲप चेक करतो. आणि 120 वेळेस प्रत्येकी 1 मिनिट जरी घालवला तरी एकूण 120 मिनिटं आपल्या दिवसाची फक्त व्हॉट्सॲप चेक करण्यामध्ये गेली. 2 तास आपल्या 24 तासापैकी 2 तास फक्त सोशल मीडिया चेक करण्यामध्ये गेले. मग हे श्रेयस्कर आहे का हे प्रेयस्कर आहे. अशा प्रकारे दर 5-7 मिनिटांनी हे चेक करून मला कुठलं शाश्वत कल्याण प्राप्त होणार आहे या गोष्टीची आपण अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आणि इथे यमदेव म्हणतात की हाच मोठा फरक आहे. कोणामध्ये फरक आहे की धीर हा म्हणजे जो बुद्धिमान व्यक्ती आहे, बुद्धिमान पुरुष आहे, तो अशा प्रकारे विचार करतो आणि कितीही बेमालूनपणे एकमेकांच्या मध्ये मिसळून हे श्रेय आणि प्रेय आपल्या समोर आले तरी तो प्रेयाला दूर सारतो आणि श्रेयाला स्वीकारतो. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की श्रेयो ही धीरो भी प्रेयसो वृणीते. जो विवेकी पुरुष असतो तो विचार करतो की प्रेयापेक्षा श्रेय श्रेष्ठ आहे असा तो विचार करतो, करू शकतो. मुळात तो पृथक्करण करतो, काय श्रेष्ठ आहे, काय कनिष्ठ आहे, काय कशामध्ये माझं हित आहे आणि कशामध्ये माझं हित नाही हा विचार तो करतो. परंतु जे मंद बुद्धीचे लोक आहेत ते योगक्षेमात म्हणजे आपल्या स्वतःच्या योगक्षेमासाठी प्रेयो वृणीते, प्रेयाचा स्वीकार करतात. मंदबुद्धीचे लोक स्वतःच्या योगक्षेमासाठी प्रेयाचा स्वीकार करतात. योग आणि क्षेम असे 2 शब्द वापरलेले आहेत. योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती, आत्तापर्यंत जे मला मिळालं नाही त्याची प्राप्ती म्हणजे योग, आणि जे मला मिळालेलं आहे त्याचा सांभाळ करणं याला म्हणतात क्षेम. योग आणि क्षेमाच्या प्राप्तीसाठी जो मंदबुद्धीचा आहे तो केवळ प्रेयाचा स्वीकार करतो. म्हणजे काय तर तो दिवसभर एकतर टी व्ही बघत बसतो जर वेळ मिळाला तर, नाहीतर फोन चेक करत बसतो, नाहीतर मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतो, नाहीतर त्याचा जो काही वेळ मिळाला आहे आयुष्याचा तो असाच येतो आणि असाच निघून जातो. तो विचारपूर्वक आपल्या वेळेचं नियोजन करत नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याचा दुसरा अर्थ काय आहे की अशा प्रकारे योग आणि क्षेमासाठी म्हणजे संसारातली सुख मिळवणे आणि मिळवलेली सुख टिकवणे एवढ्यासाठीच जर आपण आत्तापर्यंत प्रयत्न केले असतील आणि आत्तापर्यंत आपण कधीच आपल्या शाश्वत कल्याणाचा विचार केला नसेल तर मग आपण यमराजांच्या दृष्टीने आपण देखील मंदबुद्धी आहोत. कारण की इतकी वर्ष आपल्या जीवनाची निघून गेली आणि आपण केवळ फक्त प्रेयाचा, सांसारिक सुखांचा, वैषयिक सुखांचा विचार केला, त्याच्यासाठीच धडपड केली, त्याच्यासाठीच प्रयत्न केले. आणि असे जर आपण असू मंदबुद्धी तर ते आदर्श मानवी जीवन नाही. त्याच्यासाठी आपण मंदबुद्धीपासून हळूहळू धीर होणं, विवेकी होणं अपेक्षित आहे. जे विवेकी लोक आहेत ते विचार करतात, परीक्षण करतात, जीवनाचं निरीक्षण करतात. प्रसिद्ध कथा आहे ययाती आणि देवयानीची कथा आहे, अनेक जणांनी ऐकली असेल. तर ययाती
देवयानीशी लग्न करतो आणि शर्मिष्ठा तिची दासी म्हणून येते. ययातीला देवयानीपासून 2 पुत्र होतात, शर्मिष्ठेपासूनही 3 पुत्र होतात, जे देवयानीला माहिती नसतं. आणि मग ती आपल्या वडिलांकडे जाते, कंप्लेंट करते. तिचे जे वडील असतात दैत्यगुरु, ते त्या ययातीला शाप देतात की तू आता वृद्ध होशील, जख्ख म्हातारा होशील. आणि मग आपल्या मुलीवरती दया करून ते त्याला उशाप देतात की आपलं म्हातारपण जर तू कुणाच्या बरोबर एक्सचेंज केलं तर मग तुला काही काळ अजून तरुण राहता येईल. आणि ययातीचा जो मुलगा असतो शर्मिष्ठेपासून झालेला, त्याचं नाव पुरू. त्या पुरू आपल्या वडिलांच्या बरोबर त्यांचं म्हातारपण आणि स्वतःचं जे तारुण्य असतं ते एक्सचेंज करायला तयार होतो. ययाती परत तरुण होतो आणि जवळपास 1000 वर्ष तो या राज्यांचा उपभोग घेतो. ज्याला आपण प्रेय म्हणतो, ज्याला आपण संसार सुख म्हणतो, विषयांच्या मधून मिळणारं सुख, याचा तो 1 नाही 2 नाही तर सुमारे 1000 वर्ष उपभोग घेतो. आणि ते घेतल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येतं की या सगळ्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि हे तथ्य नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा ययातीने म्हटलेला हा श्लोक आहे. हा जो श्लोक आहे संस्कृतमधला प्रसिद्ध श्लोक आहे आणि हा इनफॅक्ट भर्तृहरीच्या तोंडी पण आलेला आहे. त्यामुळे कोणी म्हणतात की हा भर्तृहरीने म्हटलेला आहे, कोणी म्हणतात की हा ययातीने म्हटलेला आहे. परंतु ते जे डिबेट आहे ते महत्त्वाचं नाही, तो श्लोक महत्त्वाचा आहे. की एवढे सगळे भोग भोगल्याच्या नंतर काय म्हणतात की भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, की आम्ही भोगांना भोगलं नाही तर भोगांनीच आम्हाला भोगलं. तपोन तप्तम वयमेव तप्तः, की आम्ही कुठल्याही प्रकारचं तप केलं नाही परंतु आम्हीच तप्त झालो. कालो न याती वयमेव यातः, एवढे सगळे विषयांचे भोग संपता संपता काळ काही संपला नाही परंतु आमची संपायची वेळ आली. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णः, की विषयांचे भोग भोगावे ही जी आमची तृष्णा आहे, ही जी आमची तहान आहे, ही काही अजून भागली नाही. आता मात्र आम्ही जीर्ण झालो आहोत. ती तृष्णा जीर्ण झाली नाही, ती संपली नाही, परंतु आम्ही आता जीर्ण व्हायला आलो. भोगान भुक्ता वयमेव भुक्तः, अतिशय विचार करायला लावणारं हे वचन आहे की आम्ही भोगांना भोगलं नाही, भोगांनीच आम्हाला भोगलं. प्रमाणापेक्षा जास्त गोड खाल्लं की काय होतं? डायबिटीस होतो. मग आपण साखरेचा उपभोग घेतला का साखर आपला उपभोग घेते डायबिटीस झाल्याच्या नंतर? प्रमाणापेक्षा जास्त काही तेलकट तिखट खाल्लं की ॲसिडिटी होते, काहीतरी अजून वेगळ्या प्रकारचे आजार होतात. मग जेव्हा आपण त्या विषयांना उपभोगतो तेव्हा ते जर प्रमाणापेक्षा जास्त केलं, अधिक केलं, तर ते विषयच आपल्याला उपभोगतात, कारण की ते आपल्याला अल्टिमेटली दुःख देतात. अशा प्रकारची मांडणी इथे केलेली आहे. 1000 वर्ष भोगून सुद्धा ज्याची तृप्ती झाली नाही, तो ययाती राजा जर असं म्हणत असेल तर माझं जे काही 2-5-50 वर्षांचं आयुष्य आहे त्यातलं ऑलरेडी अर्ध निघून गेलं आणि जे काही थोडंसं शिल्लक आहे त्याच्यामध्ये मी कशा प्रकारे विचार करायला पाहिजे ही इथे महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे जो धीर, जो विवेकी मनुष्य आहे तो अशा प्रकारे कितीही श्रेय आणि प्रेय एकमेकांच्यामध्ये मिसळून आपल्यासमोर आले तरी त्याचा विवेकाने त्याच्यामध्ये निवड करतो, त्यांना वेगळं वेगळं करतो. जे प्रेय आहे त्याचा अस्वीकार करतो आणि जे श्रेय आहे त्याचा स्वीकार करतो. म्हणजे ज्या कृतीमुळे आपण आपल्या शाश्वत कल्याणाकडे जाऊ त्या कृतीचा तो अवलंब करतो. असा सगळा जो एक संदेश आहे तो संदेश आपल्याला यमराज 2ऱ्या मंत्रामध्ये देतात. आणि आता 3ऱ्या आणि 4थ्या मंत्रामध्ये यमदेव नचिकेताची स्तुती करतात. यमदेव नचिकेताची स्तुती का करतात? कारण की त्यांनी जेवढी प्रलोभनं दाखवली ती सगळी प्रलोभनं नचिकेताने विचारपूर्वक दूर सारली. बघा, हा जो साधन चतुष्टयाचा विचार आहे हा बऱ्याच प्रमाणात पहिल्या वल्लीमध्ये आपण बघितला होता. त्यातला बराचसा विचार या 3ऱ्या आणि 4थ्या मंत्रामध्ये रिपीट होतो. आणि रिपीट होतो याचा अर्थ आहे की परमार्थाच्या या प्रांतामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती होण्याच्या आधी जो पूर्वतयारी आहे, जो अधिकार प्राप्ती आहे, ती अधिकार प्राप्ती किती महत्त्वाची आहे, किती आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो आम्ही हे ग्रंथ घेतो, वाचतो, पण आम्हाला त्याचा अर्थच कळत नाही. म्हणजे कळतो पण समजत नाही किंवा लक्षात राहत नाही. लक्षात राहिलं तरी दुसऱ्यांना सांगता येत नाही. नामाला आम्ही बसतो पण आमचं मन एकाग्रच होत नाही. अशा अनेक प्रकारच्या आपल्या तक्रारी असतात पारमार्थिक जीवनामध्ये की आपल्याला ज्या प्रकारचे रिझल्ट्स हवे त्या प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला दिसत नाही. पण त्याचं मुख्य कारण हे आहे की आपली पूर्वतयारी अजून झालेली नाही. आपण पाहिजे तसा अधिकार अजून प्राप्त केलेला नाही. अधिकार प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे शब्द आपण अभ्यास करू,
श्रवण करू, आपल्याला कदाचित दुसऱ्यांना सांगता देखील येईल, परंतु ह्या सांगण्या ऐकण्याचा व्यवहार हा केवळ शाब्दिक स्तरावरती होईल. प्रत्यक्ष अनुभूती येत नाही तोपर्यंत या कशाचाही फारसा उपयोग नाही. साधना म्हणून ठीक आहे, परोक्ष ज्ञानाची प्राप्ती म्हणून हे प्रयत्न ठीक आहेत, ते अवश्य करावेत, परंतु ह्याच्या पुढे देखील आपल्याला जायचं आहे, याच्या पुढे देखील आपल्याला विकास करायचा असेल तर नचिकेताकडे जसा विवेक होता आणि नचिकेताकडे जसं वैराग्य होतं तसं आपल्याकडे देखील असणं आवश्यक आहे. आणि यमदेव जे गुरु आहेत ते आपल्या शिष्याची इथे स्तुती करतात. बघा केवढी महत् भाग्याची गोष्ट आहे की आपले गुरु आपली स्तुती करतात. प्रत्यक्ष आत्मविद्येचं दान देण्याच्या आधी ते गुरु त्या शिष्याची स्तुती करतात, म्हणजे केवढा अधिकाराचा हा शिष्य असला पाहिजे. यमदेव नचिकेताला म्हणतात, श्रेयश्च सत्वं प्रियान प्रिय रूपांश्च कामान अभिध्यायन नचिकेतः अत्यस्राक्षिः नैतां शृंकां वित्तमयीं अवाप्तो यस्यां मज्जन्ति बहवो मनुष्यः. यमदेव म्हणतात की हे नचिकेता, तू प्रियान आणि प्रिय रूपान म्हणजे प्रिय वाटणाऱ्या आणि प्रिय दिसणाऱ्या अशा अनेक भोग्य वस्तू यांचे असारत्व जाणून त्यांचा त्याग केला आहेस. आणि बहुतेक लोक ज्याच्यामध्ये फसतात किंवा बहुतेक लोक ज्याच्यामध्ये बुडून जातात अशी ही द्रव्यमय शृंखला म्हणजे बेडी तू स्वीकारली नाहीस. यमदेव नचिकेताचं कौतुक करतायत एकीकडे आणि दुसरीकडे सांगतायत की याच्या पुढे ज्यांना कोणाला आत्मज्ञानाची प्राप्ती करायची असेल, जे काही ज्ञान मी सांगणार आहे ते खरंच आत्मसात करायचं असेल तर अशा प्रकारचा अधिकार असणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणतात की प्रियान आणि प्रिय रूपान दोन प्रकारचे भोग, एक आहेत की आपल्याला प्रिय वाटणारे भोग आणि दुसरे आहेत की प्रिय म्हणजे अतिशय सुंदर दिसणारे भोग. आपल्याकडे अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या फक्त आपल्याला प्रिय वाटतात आणि आपल्याला आवडतात. उदाहरणार्थ आपला मुलगा, प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा किती गुणी, किती दिसायला सुंदर, किती बुद्धिमान, किती चांगला. दुसऱ्या व्यक्तीला तेवढं कौतुक आपल्या मुलाचं नसतं जेवढं आपल्याला आपल्या मुलाचं कौतुक असतं. त्यामुळे आपला मुलगा हा आपल्याला प्रिय वाटतो. आपल्या घरातल्या वस्तू, बऱ्याच लोकांचं असं असतं बघा की घरामध्ये एखादं टेबल आहे खूप जुनं 50 वर्षांपूर्वीचं, त्याच्यामध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक असते. का बरं असते? कारण की जेव्हा आमच्याकडे अजिबात पैसे नव्हते, जेव्हा आम्ही फार कमी पगार होता, तेव्हा 1-1 रुपया बाजूला टाकून आम्ही हे टेबल विकत घेतलं. तर हे 50 वर्षांपूर्वीचं टेबल आम्ही अजूनही जपून ठेवलं, कारण की माझ्या पगारात सेव्ह करून घेतलेलं मी ते पहिलं टेबल आहे. ही माझ्या माहेरून आलेली पहिली साडी आहे. आता तिचे भलेही धागे निघाले, ती फाटत आली, तरी पण मी ती जपून ठेवते. या आहेत प्रिय वाटणाऱ्या गोष्टी की ज्या मला स्वतःला वैयक्तिक स्तरावरती प्रिय वाटतात. आणि प्रिय रूपान म्हणजे अतिशय सुंदर दिसतात की जे जनरली सगळ्यांना सुंदर दिसतात, जनरली सगळ्यांना आवडतात. एखादी फार सुंदर व्यक्ती आहे, एखादं खूप सुंदर निसर्गाचं दृश्य आहे, किंवा एखादं फार सुंदर आपण गाणं ऐकलं, एखादी रांगोळी बघितली फार सुंदर, तर ती सगळ्यांना आवडते. प्रिय रूपान. तर भोगांचे असे 2 प्रकार डिस्टिंक्शन इथे यमराज करतात आणि पुढे नचिकेताला म्हणतात की कामान अभिध्यायन नचिकेतः अत्यस्राक्षिः. कामान अभिध्यायन म्हणजे व्यवस्थित विचार करून हे जे काही प्रिय आणि प्रियरूप असणारे काम म्हणजे भोग होते त्यांचा तू अभिध्यायन म्हणजे व्यवस्थित विचार करून अत्यस्राक्षिः त्यांचे असारत्व जाणून नचिकेता तू या सगळ्या भोगांचा त्याग केला आहेस. अत्यस्राक्षिः म्हणजे या सगळ्या भोगांचा तू त्याग केला आहेस. पण अभिध्यायन म्हणजे नचिकेताने काय केलं की या सगळ्या भोगांच्या संदर्भात त्यांनी अतिशय व्यवस्थित विचार केला, त्यांचं असारत्व जाणलं म्हणजे हे कायम टिकणारे भोग नाहीत. नचिकेताचे सगळे आर्ग्युमेंट्स आठवूया आपण, जे पहिल्या वल्लीमध्ये त्यांनी केले होते. हा विवेक त्याने दाखवला की या सगळ्या भोगांमध्ये काही तथ्य नाही हे त्यांनी जाणलं. आणि पुढे दुसऱ्या ओळीमध्ये यमदेव म्हणतात की नैताम शृंकाम वित्तमयीम अवाप्तो, की ही जी द्रव्याची माला आहे, द्रव्यरूपी माला आहे, ह्याला तू प्राप्त झाला नाहीस म्हणजे तू ह्याचा स्वीकार केला नाहीस. जेवढी काही प्रलोभनं मी तुला दाखवली त्यांचा तू स्वीकार केला नाहीस. आणि ही प्रलोभनं कशी आहेत? तर यस्याम मज्जन्ति बहवो मनुष्यः. ज्या प्रलोभनांच्यामुळे अधिकाधिक मनुष्य या जगामध्ये मृत्यूलोकामध्ये बांधले गेलेले आहेत, ज्या प्रलोभनांच्या मध्ये अधिकाधिक मनुष्य बुडून गेलेले आहेत,
त्या या रत्नरूपी शृंखलेचा, धनरूपी शृंखलेचा, बेडीचा तू स्वीकार केला नाहीस, तू त्याच्यामधलं असारत्व जाणलंस, तू त्याला बाजूला ठेवलंस, असा तू एक अतिशय श्रेष्ठ साधक आहेस. अशा प्रकारे यमदेव नचिकेताचं कौतुक करतात. नचिकेताने काय विचार केला होता की संसारातले हे सगळे जे पदार्थ आहेत हे आगमापायीन, म्हणजे हे सगळे भोग येणारे आणि जाणारे आहेत, कायम टिकणारे नाहीत. दुसरं आर्ग्युमेंट त्यांनी काय केलं होतं की इंद्रियांची भोगशक्ती ही कायम कमी कमी होत राहते. इंद्रियांची भोगशक्ती आहे तशी राहत नाही, म्हणून हे भोग आपण भोगू शकणार नाही. तिसरी गोष्ट, जे नचिकेताचं प्रत्यक्ष आर्ग्युमेंट नव्हतं, परंतु कुठलाही विवेकी मनुष्य हा विचार करतो की विषयांच्या भोगांच्या बाबत एक तर इंद्रियांची क्षमता कमी होते किंवा आपल्याच मनामध्ये त्या विषयांच्या प्रती असलेली रुची देखील कमी होते. म्हणजे काय की इंद्रियांची क्षमता कमी होते म्हणजे की आता गोड खाता येत नाही, खाण्याची खूप इच्छा आहे परंतु खाता येत नाही कारण की दातांना त्रास होतो, नाहीतर डायबिटीस निर्माण झाला, म्हणजे इंद्रियांची क्षमता कमी झाली. परंतु मनामधली रुची कमी झाली म्हणजे काय झालं, उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबा खावासा वाटतो, पण तेच पावसाळा झाला की आंब्याकडे अजिबात बघावंसं वाटत नाही. आता मला भजी खावीशी वाटतात. मग हिवाळा आला की भजी पण नको, आंबा पण नको, मग वेगळंच काहीतरी डिंकाचं लाडू पाहिजे, मेथीचे लाडू पाहिजे. तो जसा जसा सीझन येतो तशी तशी आपली रुची बदलत जाते. त्यामुळे जे विषय आहेत ते येणारे किंवा जाणारे आहेत, ते भोगण्याची इंद्रियांची क्षमता कमी होते, त्याच्या बाबतीत मनामध्ये असलेली रुची कमी होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे विषयांचे भोग कितीही भोगले तरी ते भोगून आपलं समाधान होत नाही. नही वित्तेन तर्पणीयो मनुष्यो. अतिशय महत्त्वाचा सिद्धांत नचिकेताने आपल्याला सांगितलेला आहे. आगमापायीन आहेत. आमचं हे जे घर आहे, हे घर आम्ही घेतलं होतं विकत, तेव्हा आमच्या घराच्या बाल्कनीतून सूर्योदय दिसत असे, आणि याच्यासाठी आम्ही जास्त पैसे देऊन हे घर घेतलं कारण की आपल्याला बाल्कनीतून रोज सूर्योदय दिसेल असं आम्हाला वाटायचं. 2-4 वर्ष जेमतेम सूर्योदय बघायला मिळाला. नंतर एक घराच्याच पलीकडे एक रस्ता सोडून एक मोठी अजून रेसिडेन्शियल कम्युनिटी त्यांनी बांधली, मोठी कॉलनी बांधली. त्याच्यामध्ये 30-40 मजले आहेत, आणि ते 30-40 मजले बाल्कनीच्या समोर आल्यामुळे त्या कॉलनीने आमचा सूर्योदय खाल्ला असं आम्ही म्हणतो. आणि जे सूर्योदयाचं सुख या घरातून आम्हाला मिळत होतं ते आता मिळत नाही. आणि ही जी गोष्ट आहे ही घराच्या बाबतीत आहे, ही प्रत्येक विषयाच्या बाबतीत आहे. कुठलाही विषय 24 तास अखंड आपल्याला सुख देऊ शकत नाही. नचिकेत बुद्धिमान आहे, विवेकी आहे. तो अशा प्रकारे विषयांचं हे स्वरूप जाणतो, त्याच्यातलं असारत्व जाणतो. ते येणारे जाणारे आहेत, इंद्रियांची क्षमता नाही, मनाची रुची कमी जास्त होते, या सगळ्या गोष्टी तो जाणतो. आणि या सगळ्या गोष्टी जाणून त्यांनी स्वतः त्याचा विचारपूर्वक त्याग केलेला आहे. अशा प्रकारे यमदेव नचिकेताची स्तुती करतात. आणि हा जो 3रा श्लोक आहे हा इथे संपतो. आणि एक 3ऱ्या श्लोकाची जी दुसरी ओळ आहे त्याचा थोडासा विचार अजून बाकी आहे. तो थोडासा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करू. आणि 3ऱ्या श्लोकाचा उरलेला भाग आणि 4था श्लोक हा सगळा विचार आपण कठोपनिषदाच्या पुढच्या सत्रामध्ये करू. आज आपलं चिंतन इथेच थांबवू. हरि ओम तत्सत.